नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि दुपारी 1च्या बातमीपत्रात सुरुवातीला महत्त्वाची ब्रिटनमधून भारतासाठी आलेली बातमी ती म्हणजे ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या दोघांनी मिळून विकसित केलेल्या लसीला ब्रिटननं मान्यता दिली आहे. 3 ते 4 दिवसात ही लस ब्रिटिश नागरिकांना द्यायला सुरुवात होईल. ही घडामोड आपल्यासाठी यासाठी महत्त्वाची आहे की याचं कारण म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये जी लस बनतीये ती याच ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची लस आहे आणि ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्याला आधीच सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 6 लाख ब्रिटिश नागरिकांना फायझरची लस देण्यात आली आहे आणि आता ब्रिटनकडून दुसऱ्या लसीला मंजुरी मिळाली आहे. या संदर्भातली माहिती की आपण अधिक बोलूया तर डॉक्टर प्रदीप आवटे जे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत साथरोग नियंत्रणाचे ते आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. डॉक्टर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आता जी ॲस्ट्राझेनेकाची आणि ऑक्सफर्डची लस आलेली आहे त्यामुळे आता भारताला कितपत फायदा? याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या लसी आहेत त्यांना अनुमती देण्याचं किंवा अप्रुव्हलचं जे काम आहे ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या ज्या ड्रग एजन्सीज आहेत त्या करता आहेत आणि त्याच प्रकारे युके मध्ये ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची जी लस आहे तिला अनुमती मिळाल्याची बातमी आता समोर येताना दिसते आहे. तर मुळामध्ये आपल्यालाही या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याकडे जायचं आहे. त्याच्यामुळं तो देश त्याची निकड आणि जो डेटा ती कंपनी समोर ठेवते आहे त्याचं इव्हॅल्युएशन करून हा निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळं कोणतीही नवी येणारी लस ती केवळ भारताकरता किंवा याच्याकरता नाही तर संपूर्ण जगाकरता आणि या पॅन्डेमिकच्या कंट्रोल करता महत्वाची आहे. बरोबर. ब्रिटनमध्ये तर या दुसऱ्या लसीला आता मंजुरी मिळाली आहे त्यामुळे तिथे सुद्धा ही लस देण्यास सुरुवात होईल. त्यानंतर भारतामध्ये ही लस येईपर्यंत साधारण आणखी किती काळ लागू शकतो? नाही, आजच्या घडीला आपल्याला हे सगळे जे निर्णय आहेत ते केंद्रीय पातळीवर घेतले जात आहेत की कोणती लस आपण भारतामध्ये वापरणार आहोत, की एकच लस वापरणार आहोत की 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आपण वापरणार आहोत. तर याच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्रालय त्या कंपन्यांशी आणि सप्लायर सोबत चर्चा करत आहे. त्याच्यामुळं या अनुषंगानं संपूर्णपणे जो निर्णय आहे केंद्रीय पातळीवर होणार आहे. बिलकुल. मात्र वर्ष सरता सरता ही एक संपूर्ण जगासाठीच काहीशी दिलासादायक आणि गुड न्यूज म्हणावी लागेल. नाही, आपण या पॅन्डेमिक मध्ये आपली जी काही वैज्ञानिक तयारी आहे त्याच्यामुळं खूप वेगामध्ये लस तयार करू शकलो ही खरोखरच या निमित्तानं एक चांगली गोष्ट समोर आलेली आहे हे नक्की. बिलकुल. डॉक्टर प्रदीप आवटेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. अमेय, ब्रिटनमध्ये आणखी एका लसीला मान्यता दिली गेली आहे आणि भारतासाठी सुद्धा ती अतिशय महत्त्वाची बातमी. काय सविस्तर माहिती? हो श्वेता, तू म्हणालीस की आपल्याकडे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी लस बनते आणि ज्याच्या प्रक्रियेची पाहणी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती आणि देशभर त्याची खूप जास्त चर्चा झाली होती. तर आता ब्रिटननी त्या लसीला मान्यता दिली हे बघून काही आपलं केंद्र सरकार त्या लसीला मान्यता देणार नाहीये. पण ही जी लस तिकडे ब्रिटनमध्ये अप्रूव्ह झाली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ती लस लवकरात लवकर त्याला मान्यता मिळेल आणि आपल्याकडे एकदाचं लसीकरण सुरू होईल याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे. कारण संपूर्ण देश जसं आपल्याला ठाऊक आहे की आता लसीची वाट बघतोय. कारण आता झालंय काय की आपला देश असो किंवा अन्य देश असो जगातले लॉकडाऊन या संकल्पनेला 9 ते 10 महिने उलटून गेलेत. आता ज्या ज्या देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढते किंवा तो कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आलाय तर लॉकडाऊन पुन्हा लावणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. कारण अनलॉक सगळीकडेच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन मग अनलॉक, पुन्हा लॉकडाऊन मग अनलॉक, ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आता लॉकडाऊन हा कायमस्वरूपी पर्याय कधीच नव्हता, आता तर अजूनच नाहीये. त्याच्यामुळे ही लस एकदा आली की तोच आपला कोरोना ज्या विरोधाचा लढा ठरणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जगभरात ज्या विज्ञान विषयक जे मासिक आहे लॅन्सेट त्याचे जे संपादक आहेत रिचर्ड हॉर्टन यांनी हे मत व्यक्त केलंय की सर्व लसी ज्या आता सध्या डेव्हलपिंग किंवा टेस्टिंग स्टेजमध्ये आहेत त्यापैकी ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकानी संयुक्तपणे जी लस बनवली आहे ती सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहे, परिणामकारक आहे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि ह्याचं कारण त्याच्या मागचं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर असं आहे की कोरोना
विषाणू जर का आपल्या शरीरात शिरला तर त्याच्याशी लढा देण्यासाठी आपल्या शरीराची जी प्रतिकारशक्ती असते तिला ज्या प्रकारे ही लस बळकट करते, त्याची तयारी करते किंवा जे आपल्या इम्युन सिस्टमला ती प्रिपेअर करते, तितकी परिणामकारक जे प्रिपरेशन किंवा तयारी आहे ती इतर लसींची दिसलेली नाहीये. त्याच्यामुळे आता ब्रिटनमध्ये याची मान्यता दिलेली आहे आणि त्याचं प्रोडक्शन, त्याची निर्मिती ही ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकानी सुरू केलेली आहे. लगेच काही तासामध्ये त्याची सुरुवात होणार आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसात ही लस जी आहे ती ब्रिटनमध्ये सगळीकडे त्याचं वितरण होणार आहे आणि फायझर बरोबरच ही लसही आता ब्रिटिश नागरिकांना देण्यात येणार आहे. बरोबर. मात्र आपण भारतीय जशी लसीची आतुरतेने वाट पाहतोय किंवा आपलं सरकार सुद्धा, त्यामुळे एक कुठेतरी आशेचा किरण दिसतोय की भारतामध्ये सुद्धा आपल्याला लवकरात लवकर लस मिळण्याची शक्यता. हो, नक्कीच. म्हणजे हे ब्रिटनकडून किंवा ऑक्सफर्डकडून सरत्या वर्षाच्या ह्याच्यात न्यू इयर गिफ्टच म्हटलं पाहिजे. कारण जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय लोकही लसीची खूप जास्त वाट पाहत आहेत. कारण एक तर आपला देश खूप मोठा आहे, 130 कोटींचा देश आहे, आकारानेही मोठा आहे. त्याच्यामुळे ती लस फक्त म्हणजे लसीला मान्यता मिळणं ही आपल्याकडे ही पहिली पायरी असणार आहे. त्याच्यानंतर त्या लसीची एका मास लेव्हलवर निर्मिती करावी लागेल, ती त्या त्या टेम्परेचरला सगळीकडे पोहोचवावी लागेल. मग त्याच्यानंतर नागरिकांची नोंदणी, मग आज कोणाला द्यायची, उद्या कोणाला द्यायची. जर कधी 2 टप्प्यात द्यायची झाली लस तर जो पहिल्या टप्प्यात कोणाला दिली, मग त्या व्यक्तीला परत कधी बोलवायचं, हा खूप मोठा लढा, ही खूप मोठी प्रोसेस ह्याच्या पुढे आहे. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी जी कोणती प्रोसेस असेल ती प्रोसेस आहे की त्या लसीला मान्यता कधी मिळणार. आणि सिरम इन्स्टिट्यूट जे आधार पुनावाला यांची खूप मोठी फॅसिलिटी आहे पुण्यामध्ये, त्यांनी दूरदृष्टी दाखवून आधीच 5 ते 6 महिन्यापूर्वीच त्यांनी ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाशी हा करार केला होता आणि तो करार, ती दूरदृष्टी कुठेतरी आता कामी येताना दिसते असं म्हणावं लागेल. कारण जसं आपल्याला माहिती आहे, अमेरिका असो, जर्मनी असो, ब्रिटन असो, या देशांमधल्या ह्या लसीला मान्यता देणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्यावर तिकडच्या सरकारचा काही जोर नसतो. म्हणजे कोरोना आलाय, खूप लोक जात आहेत म्हणून तुम्ही लवकर मान्यता द्या, असं तिकडे होत नाही. त्याच्यामुळे जर का ह्या देशांनी या लसीला मान्यता दिली आहे त्याचा अर्थ त्या नक्कीच या परिणामकारक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती लस देणाऱ्यांवर त्याचा कोणताही अपाय होणार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि आता फायझर नंतर ब्रिटनमध्ये या लसीला तर मान्यता मिळाली आहे, त्यामुळे त्याचं आता वितरण किंवा ही लस द्यायला सुरुवात होईल. आणि हीच लस आपल्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा बनते. त्याचमुळे भारतीयांसाठी एक आशेचा किरण आपण म्हणू शकतो की जशी ब्रिटननं या लसीला मान्यता दिली आहे, आपलं सरकार आता या लसीला कधी आणि कशी मान्यता देतं आणि त्यानंतर भारतीयांना ही लस नेमकी केव्हा मिळते याचीच प्रतीक्षा आहे. धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ब्रिटनमधून मोठी बातमी आणि ती भारतीयांसाठी सुद्धा महत्त्वाची याचसाठी, कारण हीच लस ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची ही सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा निर्मित केली जाते. आणि आता 4 ते 5 दिवसात हीच लस, जी दुसरी लस आहे जिला ब्रिटनमध्ये मान्यता मिळाली आहे, ती आता ब्रिटनमधल्या नागरिकांना दिली जाणार आहे. त्यामुळे आता भारतीयांमध्ये सुद्धा हीच उत्सुकता आहे की जशी ब्रिटनमध्ये मान्यता मिळाली तशी आता भारतामध्ये कधी मिळते आणि ही लस प्रत्यक्ष आपल्याला केव्हा मिळते. आता आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की ब्रिटनमधून भारतामध्ये येणारे जे नागरिक आहेत त्यांची संख्या वाढतीये. ब्रिटनला जाणारे आणि ब्रिटनहून येणाऱ्या फ्लाईट्सवरची बंदी त्यामुळेच 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. ही बंदी तात्पुरती आहे असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलंय. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आणि तिथेही कोरोना विषाणूचा नवा प्रकार सुद्धा आढळलेला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी फ्लाईट्स बंद केली आहेत आणि 7 जानेवारीपर्यंत भारतातून ब्रिटन आणि ब्रिटनमधून भारतात येणारी सगळी फ्लाईट्स यावरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी आता 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सध्याच्या कोविड-19 संसर्ग काळामध्ये 31 डिसेंबरचा जल्लोष आणि त्यातच सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा, त्यामुळे कोविड-19 संसर्ग काळामध्ये लागू करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघनच झालेलं दिसतंय. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटन स्थळं गर्दीनं फुलून गेली आहेत. यावरतीच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई सिद्धिविनायक मंदिरात आले आहेत. त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्यासोबत ते आता आहेत. राजे, तुम्ही दर्शनाला आलेला आहात, परंतु ग्रामपंचायती निवडणुकांचा धुरळा जो आहे राज्यभर उडालेला दिसतो आहे.
नवीन वर्षाचं स्वागत आहे. 31st पार्टीसाठी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन देखील अनेक ठिकाणी होताना दिसत आहे. कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील, यांना कोरोनाच्या या संसर्ग काळामध्ये कसं नियमबंद आणि एकूणच त्यांना शिस्त कशी करणार? आपण 31 डिसेंबरच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्यासाठी म्हणून काही प्रोटोकॉल, काही नियमावली पोलीस विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्याकरता या ठिकाणी लागू केलेली आहे. कोणत्याही अशा पद्धतीच्या पार्ट्यांना म्हणा किंवा एकत्र येण्याला या ठिकाणी आपण मर्यादा दिलेल्या आहेत. एखाद्या हॉटेलची क्षमता जेवढी आहे त्या क्षमतेच्या अधीन राहून आपण त्या ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळूनच तो उत्सव साजरा करावा किंवा त्यांचा काय आनंद साजरा करावा, यासाठीचे प्रोटोकॉल नियम आपण जारी केलेले आहेत. आमच्या पोलीस विभागाचं सगळीकडं बारकाईनं लक्ष आहे. पेट्रोलिंग आमचं सतत या ठिकाणी गेली 4-5 दिवस झाले सुरू आहे. आम्ही आपल्या वाहिनीच्या माध्यमातून परत एकदा राज्यातल्या जनतेला विनंती करेन की हे संकट थोडंसं कमी जरी झालं असलं कोरोनाचं, तरी ते पूर्णपणानं गेलेलं नाही आणि या संकटाला एकत्र येणं, मोठा समूह एकत्र जमणं, हा त्याला आमंत्रण देण्यातला भाग आहे. म्हणून लोकांनी ते टाळावं मर्यादित स्वरूपामध्ये आणि जी नियमावली आमच्या पोलीस विभागानं जारी केलेली आहे त्या नियमावलीचं पालन करून आपला आनंद उत्सव साजरा करावा, अशी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे. पर्यटन स्थळं, मग ते हिल स्टेशन असो किंवा समुद्रकिनारे, पर्यटकांनी फुल झालेली आहेत. बेशिस्तपणा तिथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पर्यटन स्थळं आपण खुली केलेली आहेत पाठीमागच्या काळामध्ये, कोरोनाचं संकट थोडं कमी झाल्यानंतर, आणि तिथं आता गर्दी झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे. पण तिथंसुद्धा पर्यटनाची जी स्थळं आहेत, मग विशेषतः समुद्रकिनारे असतील, थंड हवेची ठिकाणं असतील, मी स्वतः या अनुषंगानं लॉ अँड ऑर्डरचा किंवा विशेषतः गर्दी होणार नाही याच्यासाठीचा आढावा वेळोवेळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं घेतलेला आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. अधिकारी आमचे फील्डवरती आहेत. थोडंसं लोकांनी सुद्धा आता हे पाळलं पाहिजे, कारण 24 तास या ठिकाणी सतत गर्दी करणं, समुद्राच्या किनाऱ्यावरती एकत्र पूर्वीसारखंच काहीच नाही असं समजून जाणं हे बरोबर नाही. या सगळ्या गोष्टीचं पालन करावं आणि त्याच्यावर देखरेख करण्याकरता, नियंत्रण ठेवण्याकरता आमचं पोलीस दल अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करत आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, तर ब्रिटनहून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण आपल्याकडे नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. तर नवीन वर्षानिमित्तानं सर्वांनी आनंद घ्यावा, पण जास्त गर्दी करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यास शाळा आणि लोकलबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांच्याशी राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. एक चर्चा सुरू होती की UK-मधल्या व्हायरसची की ती भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये या संदर्भात काही प्रिकॉशन घेतले गेले आहेत आणि सद्यस्थिती काय आहे? UK व्हायरसच्या बाबतीतला त्याचा गुणधर्म जो आहे तो 70% जास्त इन्फेक्शियस आहे असं लक्षात येतं आहे. म्हणजे त्याचा जर जुना व्हायरस 100 लोकांपर्यंत इन्फेक्ट करत असेल तर हा 170पर्यंत करू शकतो. त्याचा अर्थ असा आहे. त्यामुळे आपल्याला जास्त सतर्कता बाळगली पाहिजे. आज UK आणि युरोप खंडामध्ये जवळजवळ 3rd लॉकडाऊन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि फार स्ट्रिक्टली ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा गुणधर्म लक्षात घेऊन UKच्या फ्लाईट्स बॅन करणारं पहिलं देशातलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र होतं आणि त्यामुळं महाराष्ट्राचं अनुकरण नंतर कर्नाटकने केलं आणि आता देशाच्याच सरकारने ठरवलं की UKच्या फ्लाईट सध्या बॅन करायच्या. त्यामुळे आता बॅन केलेल्या फ्लाईट्स असल्यामुळे UKतून आपल्या देशाच्या धर्तीवर कुणी येऊ शकणार नाही. इतर राज्यात लँड होऊन दुसरीकडून इकडे येण्याचं जे प्रमाण असायचं ते सुद्धा या कारणाने थांबेल. आता जे लोक आलेले आहेत त्यांना स्ट्रिक्टली स्वॅब घेऊन त्यांचं म्युटेटेड व्हायरसमध्ये ते पॉझिटिव्ह आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. तर जेवढे काही 43 नमुने आपल्या ह्याच्यामध्ये जे पाठवले होते त्याच्यातून कोणीही म्युटेटेड व्हायरसचे नाही आहेत, हेच तिथले जे डायरेक्टर आहेत वर्षा पोद्दार त्यांनी मला दिलेली कालची माहिती रात्रीची आहे. तर या सगळ्या माध्यमातून आता एकच आहे की तूर्त तरी महाराष्ट्रामध्ये एकही रुग्ण उपलब्ध नवीन म्युटेटेड व्हायरसचा नाही. त्यामुळं आज तरी चिंता करण्याची कारण नाही आणि राज्य सरकारने खरोखर गंभीरतेने या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत.
आणि आम्ही टेस्टिंग पण वाढवत आहोत. आम्हाला टेस्टिंगमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी बघायच्यात. आता उपस्थित होतो की आता 31 आहे, त्या अनुषंगाने भलेही सरकारने कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण लोक बाहेर पडतील मोठ्या प्रमाणात, तर काय अपेक्षित आहे? लोक बाहेर पडणार साहजिक आहे. तर मला वाटतं त्यांना असं कंट्रोल करणं शक्य नाही, परंतु त्यांनी सेल्फ डिसिप्लिन पाळायला हवी. हे अपील, हे विनंती, हे आवाहन मी निश्चित प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला करेल. तर वॅक्सिनच्या टेस्ट ज्या आहेत ते इतर राज्यात सुरू झालेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये काय अपेक्षित आहे? कारण की इथे वेटिंग्सला आहेत. नाही, अद्याप महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीच्या कुठल्याही सूचना भारत सरकारकडून आलेल्या नाहीत आणि भारत सरकारच्या ICMRच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनंच आम्ही काम करण्याचं निश्चित केलेलं आहे. मला असं वाटतं की एकदा का लायसन आणि ऑथरायझेशन दिलं जाईल तर भारत सरकारकडून कुठल्या कंपनीजला महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशनचं काम दिलं जाईल हे भारत सरकारच ठरवेल. त्या सूचनेनुसार पुढे करू. सर एक लोकल आणि शाळा हे जानेवारीत सुरू होतील असं अपेक्षित आहे. सगळं काही पोस्ट न्यू इयर काय परिस्थिती राहील मला वाटतं त्यावर अवलंबून राहील. ह्या सगळ्या फिगर्स कशा राहतील त्यावर अवलंबून राहील आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतील. जानेवारी एंडपर्यंत यातलं काही अपेक्षित चांगलं होईल का? जर आत्ताची रेशो पाहता, आकडेवारी पाहता, आपणच काय ॲनालिसिस आहे या सगळ्या गोष्टी? मला असं वाटतं की वाढण्याचं काही कारणच नाही आहे आणि वाढणार नाहीच. फक्त लोकांनी काळजी घ्यावी हाच महत्त्वाचा संदेश मी या निमित्ताने देईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे, पण रात्री 11 नंतर हॉटेल्स पब्स बंद राहतील. मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया इथे गर्दी करू नये आणि 4 पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय. असं आहे, आपल्याला माहीत आहे की कोरोनाचं संकट अजूनही आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात उभं आहे. त्याच्यामुळे काही कोरोना गेला नाही आणि हे लक्षात ठेवून नववर्षसुद्धा अतिशय शांततेनं आणि साधेपणानं आपल्याला साजरं करायचं आहे. त्याच्यामुळे 11 वाजेपर्यंत फक्त हॉटेल, रेस्टॉरंट, पब्स, बार हे चालू राहतील. 11 नंतर हे सगळे एस्टॅब्लिशमेंट आहेत ते बंद होतील. पण याचा अर्थ असा नाही की कोणी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. कुणाला जर बाहेर काही औषधाला जायचं आहे किंवा मित्राकडे जायचं आहे की मित्रांनी जेवायला बोलायला तिकडे जायचं आहे तर तिथे 11 नंतर जाऊ शकतात. फक्त सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्ती लोकांनी एकत्र येणं याच्यावर बंधन आहे. पण कोणी मित्राकडे जेवायला बोलायला तिथे जाऊ शकतात. त्याच्यामुळे या पद्धतीनं सर्वांनी ज्या काही गाईडलाईन राज्य शासन दिले आहे त्याचं व्यवस्थित पालन करावं. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचा जल्लोष करत असताना सार्वजनिक ठिकाणी, तलावाच्या काठावरती गर्दी करू नका, घरातच राहून नवीन वर्षाचं स्वागत करा, असं आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केलंय. फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि मिरवणुकांवरती बंदी घालण्यात आली आहे. तसंच नववर्षाला फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर तलाव तसंच धरमपेठ, इतवारी, महाल या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात नागपुरात गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन वर्षाचं स्वागत करत असताना फिजिकल डिस्टन्स पाळलं जाईल, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याचं कटाक्षानं पालन करावं आणि फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन नागपुरात करण्यात आलंय. तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. ड्रोनद्वारे नजरसुद्धा ठेवली जाणार आहे आणि यासाठी विशेष पथक नेमलं जाईल. नाकाबंदी सुद्धा केली जाणार आहे. याबाबत कल्याण पोलीस उपाधीक्षक विवेक पानसरे यांच्याशी बातचीत केली आहे प्रदीप भणगे यांनी. कल्याण डोंबिवली परिसरात न्यू इयरचं मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं जातं. मात्र यावेळी कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे पोलिसांनी काय बंदोबस्त केला आहे आपण हे जाणून घेऊया. आपल्यासोबत DCP आहेत. सर, काय सांगाल की कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आहे? आपली किती जे पोलीस आहेत हे त्या दिवशी कामाला असणार आहेत, काय सांगाल? आमचे सुमारे 650 पोलिसांचे त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. त्याचप्रमाणे 20 वेगवेगळी पथकं ही सुद्धा 31च्या दिवशी रात्री आणि उद्या सकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी कार्यरत असणार आहेत. दुर्गाडी ब्रिज, शहाड ब्रिज, पौर्णिमा ब्रिज,
या ठिकाणी आम्ही खास नाकाबंदी लावलेली आहे. त्या ठिकाणी वाहने तपासण्याबाबतची कारवाई केली जाईल. ब्रेथ ॲनालायझरसारखी उपकरणेसुद्धा आम्ही त्यासाठी मागवलेली आहेत. बरेच हॉटेल्स आणि क्लब्स या ठिकाणी सेलिब्रेशन नसल्यामुळं काही लोक घराच्या गच्चीवर किंवा सोसायटीच्या गच्चीवर पार्किंगमध्ये सेलिब्रेशन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने आम्ही ड्रोन्स कॅमेरेसुद्धा मागवलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत. सर, आपण जर बघितलं तर जो नेवाई आणि आंदोलनचा परिसर आहे, कल्याण बदलापूर पाईपलाईन रोड, याच्यावर मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कल्याण पश्चिममध्ये पण आहेत. त्याच्यावर कशी नजर ठेवली? बरोबर आहे. असे जे ढाबे आहेत या ढाब्यांना आम्ही ऑलरेडी नोटीस दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे काही मोकळे ग्राउंड्स असतील, ज्या ठिकाणी मोकळ्या सोसायट्या असतील, आणखी लोक राहायला आलेले नसतील, अशा सोसायट्यांनासुद्धा आम्ही ऑलरेडी नोटिसेस दिलेल्या आहेत आणि या ठिकाणीसुद्धा कुणीही अवैधपणे कोणतेही कृत्य करणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल. आपले किती पोलीस जवान एकूण टोटल सुमारे कामाला आहे? आमचे 650 लोकांचा बंदोबस्त लावलेला आहे आणि 20 पथके मिळून आणखी 200 जवान, जवळजवळ 850पर्यंत त्या दिवशी पोलीस हे कर्तव्यावर असणार आहे. आपण जर बघितलं तर विशेष पथक असतील, 650 सुमारे पोलीस असतील आणि विशेष म्हणजे ड्रोन फुटेजद्वारे नजर ठेवली जाणार आहे. कॅमेरामन मिथिलेशसह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. एक महत्त्वाची बातमी आहे. नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दुपारी 1 वाजता युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि त्यानुसार आता नागपुरात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या आसपास किंवा बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवावा लागलाय कारण भाजप युवा मोर्चाचं आज तिथे आंदोलन सुरू आहे. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. प्रशांत, हे आंदोलन नेमकं कसलं आणि ज्यामुळे हा बंदोबस्त ठेवण्यात आलाय? नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. या आंदोलनाचं मागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षाकडून औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन गृहमंत्र्याच्या घराला भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला आहे आणि जवळजवळ 70 ते 80 युवा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते आणि कार्यकर्ते खूप आक्रमक होते. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना काही अंतरावरच थांबविले. गृहमंत्र्याच्या घरासमोर एक रस्ता काही काळ बंद सुद्धा करण्यात आलेला होता आणि आता पोलिसांनी सर्व भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांचं ही दृश्य आणि तिथे या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या समोरच आणि त्यामुळेच गृहमंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली. नागपुरातली ही दृश्य. चारचाकी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी. येत्या 1 एप्रिलपासून चारचाकी गाड्यांमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटसाठी सुद्धा एअरबॅग सक्तीची केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं तसा प्रस्ताव तयार केलाय. नव्या गाड्यांसाठी 1 एप्रिल आणि अन्य गाड्यांसाठी 1 जून पासून हा नियम लागू होऊ शकतो. त्यामुळे सध्या केवळ चालकाच्या सीटसाठीच एअरबॅग सक्तीची आहे, पण ते काही पुरेसं नाही. कारण अपघात जर झालाच दुर्दैवानं तर चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सुद्धा तितकाच धोका असतो. त्यामुळे गाडीच्या किमतीत थोडीशी वाढ होईल, पण तो खर्च कार कंपनीनं उचलावा, ग्राहकांवरती टाकू नये असं सरकारनं म्हटलंय. असं असलं तरी 2 एअरबॅग्सच्या सक्तीमुळे सुरक्षेत मात्र वाढ होणार आहे. पाश्चात्य देशांमध्ये हा नियम 20 ते 25 वर्षांपासून लागू आहे, पण भारतामध्ये याचा प्रस्ताव येण्यासाठीच 2021 साल उजाडलंय. एअरबॅग्सचं महत्त्व आपण पाहूयात. 80 ते 85% अपघातांमध्ये एअरबॅग्समुळेच त्या प्रवाशांचा जीव वाचतो. डॅशबोर्डवर डोकं आदळत नाही, त्यामुळे जीवितहानी टळते. हा एअरबॅगचा फायदा. स्टेअरिंग व्हील आणि डॅशबोर्डमध्ये ही एअरबॅग असते. एअरबॅग सेन्सर हे सतत सक्रिय असतात. त्यामुळे इन केस धडक झाली किंवा टक्कर झाली तर सेन्सरमुळे एअरबॅग उघडते. मात्र सीट बेल्ट जर लावला नसेल तर मात्र एअरबॅग जीवघेणी ठरू शकते.
म्हणूनच बेसिक गोष्ट सीट बेल्ट लावणं कधीही टाळू नका. आणि एअरबॅगच्या फटक्यामुळे लहान मुलांच्या जीवालाही धोका असतो. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो फ्रंट सीटवर बसवू नका. त्यामुळे सीट बेल्ट लावणं हे अधिकच आवश्यक आहे. एका एअरबॅगची किंमत ही 6 ते 8 हजार रुपये आहे आणि लक्झरी गाड्यांमध्ये त्याच एअरबॅगची किंमत 8 ते 12 हजार रुपये इतकी असते. पाश्चात्य देशांमध्ये काही दशकांपासून ही सक्ती आहे, मात्र आता भारतात ही सक्ती 2021 पासून होते. कोविड-19च्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. त्यामुळे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्याला सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. यातलं ज्या माध्यमातून या व्हायरसला दूर करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला हवं, या मोहिमेमध्ये नेटवर्क 18 सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. या विचारानुसारच आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की कोरोनाचं लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात. ब्रेकनंतर स्वागत. पुढची बातमी. येत्या 1 जानेवारीपासून चारचाकी गाड्यांवर फास्टॅग सक्तीचा करण्यात आलाय, पण याला आता 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. कारण अजूनही केवळ 78 ते 80% गाड्यांवरतीच फास्टॅग आहे. 20 ते 22% गाड्या अजूनही फास्टॅगची पूर्तता करत नाहीयेत. आणि 31 डिसेंबर रोजी होणारी वाहतूक कोंडी पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मुदतवाढीचा निर्णय जाहीर होऊ शकतो. तर फास्टॅग वापरताना कोणत्या समस्या येतात त्यावरती एक नजर टाकूया. टोल नाक्यांवर वाहन चालकांचा बेशिस्तपणा दिसतो, तर फास्टॅग नसतानाही विशेष लेनमध्ये घुसखोरी केली जाते. टोल कर्मचाऱ्यांची वाद घालत बसणं, त्या पुरेसा बॅलन्स नसताना विशेष लेनमधून जाणं, कॅश लेनमधून फास्टॅगच्या लेनमध्ये शिरणं, फास्टॅग प्रवास स्लो का होतोय, तर गावगुंड आणि फुकट्यांमुळे इतरांचा वेळ सुद्धा वाया जातोय. न्यूज 18 लोकमत आणि विस्पर स्पेशल यांच्या संयुक्त विद्यमानं पीरियड्स फॉर प्राईड या विशेष कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि या मोहिमेची सुरुवात एका अहवालानंतर झाली, ज्यामध्ये मासिक पाळी विषयीच्या अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकण्यात आला. 56% महिला मासिक पाळीवर बोलायचं टाळतात, तर 42% महिलांना मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यास संकोच वाटतो. 38% महिलांना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर आपल्याला काहीतरी आजार किंवा इजा झाली असं वाटतं. आणि सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे 40 कोटी महिला ज्यांना मासिक पाळी येते त्यातील 20% महिला सॅनिटरी पॅड्स वापरत नाहीत. या मोहिमेचा उद्देश एकच आहे की मासिक पाळी आणि त्या काळात राखायची स्वच्छता, त्या संदर्भातली जनजागृती करत युवा पिढीला सुशिक्षित करणं. Network 18 and Whisper have joined hands for Period of Pride. Ek Swachh Soch. It's time to drive the change. There is an urgent need for a change on how we can look at menstruation differently and its management. 1 in every 5 girls in India actually drops out of school at her puberty for the simple reason that she doesn't have the right education about periods. हर स्कूल करिकुलम में ये कॉन्वर्जेशन आए, क्योंकि फ्यूचर जनरेशन भी बदलाव लाएंगे ना. And to start this campaign that looks at normalizing menstruation and educating girls and boys about periods, the Honorable Minister of Education, Dr. Ramesh Pokhriyal, is lending support to this initiative. लड़ाकू विमान चलाने से लेकर के और एवरेस्ट चोटी की फतह करने तक कौन सा क्षेत्र है जिसपे बेटियां पहली पंक्ति में खड़ी होकर के और अपना योगदान नहीं देती हैं. अब उनकी बहुत सारी समस्याएं हैं, परेशानियां हैं. उन परेशानियों और समस्याओं को ये पूरा समाज, जो परिवार का व्यक्ति और समाज के लोग हम यदि महसूस करें तो उसमें कई गुना ताकत और बढ़ जाएगी. तर नेटवर्क 18 आणि विस्पर पीरियड्स ऑफ प्राईड एक स्वच्छ विचार या मोहिमेच्या माध्यमातून मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याबाबत संकल्प करण्यात आलाय.
मासिक पाळी याविषयी जागरूकता किंवा मग स्वीकारण्याची वृत्ती आणि उपलब्धता या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. आम्ही मासिक पाळीविषयीच्या माहितीचा समावेश हा शालेय अभ्यासक्रमात व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि आपण देखील या मोहिमेत सहभागी होऊ शकता. यासाठी आपण पिरियड फॉर प्राईड या वेबसाईटवरती लॉग इन करून याचिकेवरती स्वाक्षरी करून आपली सहमती दर्शवू शकता. आणि यासोबतच दुपारी 1च्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.